हाऊ टू मार्क मेझाईन फ्लोर. ओके, मेझाईन फ्लोर मार्क ची जी लेअर आहेत आणि त्याचे स्टेप आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. आता आपण फ्रंट एंडला जो आहे तिथे डाटा कसा भरला जातो, एक बेसिक जे तुम्ही नॉर्मल डाटा टिपिक लाईन मध्ये भरतो तसंच भरायचं आहे. हे सगळं मेझाईन फ्लोअरचं जे आहे ते आपल्याला ड्रॉइंग रिलेटेड पार्ट आहे. तिथे कुठे इम्पॅक्ट पडतो, तिथे कुठे रिपोर्टमध्ये कशा पद्धतीने त्याचे व्हॅल्यू चेंजेस होतात किंवा व्हॅल्यू कशी अपडेट होतात ते आपण बघणार आहोत. आता फ्रंट एंड मध्ये आपण एक प्रोजेक्ट बनवला आहे. ओके, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? रोहित सर, स्क्रीन दिसते? हो हो, दिसते. ओके. आता मी एक रत्नागिरीसाठी एक प्रोजेक्ट बनवून ठेवला आहे. ओके, हा एक प्रोजेक्ट बनवला आहे मी. जसा तुम्ही नॉर्मल प्रोजेक्ट आपला भरतात त्या पद्धतीने सगळं काही आम्ही याच्यात डाटा फिल केलाय. याच्यात आपलं मिक्स प्रपोजल असू शकतं किंवा आपलं पूर्ण कमर्शियल प्रपोजल असू शकतं. हे पहिलं पेज भरले आपण. मेझाईन मार्क करताना आपल्याला याच्यात कोणत्याही प्रकारचे डाटा जो आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं फ्रंट एंडला आपण जे वेब पेजला कोणतेही व्हॅलिडेशन लावलं नाही, त्यामुळे हा पार्ट मी स्किप केलाय जो डाटा भरून ठेवलेला ऑलरेडी. आपण प्रोजेक्ट डिटेल्स पेज, नंतर कन्वर्जन प्रीमियम, प्लॉट डिटेल्स, ऑदर डिटेल्स आणि बिल्डिंग टाईप आणि टिपिकल फ्लो हे पेजेस आपण ऑलरेडी भरून ठेवलेले आहेत. ओके, हे भरल्यानंतर आपण आता टिपिक लाईनला लॉग इन करून घेऊ. ओके, टिपिक लाईनला लॉग इन करून आपण आपला प्रोजेक्ट ओपन करून घेऊ. आता आवाज क्लिअर येतोय? हो. आता मी ऑलरेडी एक ड्रॉइंग फाईल घेऊन ठेवली आहे ज्याच्यात आपल्याला फक्त मेझाईन कसा मार्क करायचा ते बघायचंय. आता आपण प्रोजेक्ट ओपन करून घेऊ. टिपिक लाईन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. तो आला म्हणजे तुमचा टिपिक लाईनचा पॅच प्रॉपरली अपडेट झालाय हे तुमच्या लक्षात येईल. सक्सेसफुली लोड न मेसेज येताच जर तुमचा प्रोजेक्ट ओपन झाला तर तुमचा रिपोर्ट जनरेशनचा इश्यू येऊ शकतो. ऑलरेडी मी एक प्रोजेक्ट बनवून ठेवलाय. कधी प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर पर्च कमांड यूज करायची. अनवॉन्टेड जे असतात ऑटोकॅड मधले ते सगळे लेअर वगैरे आणि जे हेवी फाईल असेल ती थोडी प्रॉपरली वर्क करते. पर्च करून घ्यायचं. ऑडिट कमांड यूज करायची. हे तुम्ही वर्क स्टार्ट करण्याच्या आधी आणि तुमचं वर्क कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रिपोर्ट जनरेट करणार किंवा फायनल सबमिट करणार तेव्हा ही प्रोसेस करून घ्यायची. आता बघा,
आता हा जो आहे एक मिक्स प्रपोजल आहे. त्या मिक्स प्रपोजल मध्ये माझं ग्राउंड फ्लोअरला हे माझे शॉप आहे. ओके. हे माझे शॉप आहेत आणि त्या शॉप मध्ये आपण काय काय मार्क करायचंय मी तुम्हाला थोडं दाखवतो. ओके. तर या ग्राउंड फ्लोअरला माझा शॉप 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 10 का 11 माझे शॉप आहे. आता शॉपला पण एक ते कमर्शियल FSI मार्क करायचं आहे प्रॉपरली. तो झाल्यानंतर तुमचा कार्पेट जो आहे शॉप नंबर 1, शॉप नंबर 2, शॉप नंबर 3 अशा पद्धतीने तुम्ही कार्पेट मार्क करून घ्यायचं. हे मार्क झाल्यानंतर ओके, पहिली जी स्टेप आहे तुमचा FSI प्रॉपरली मार्क झालेला पाहिजे. तो एक्सप्लोडेड नको. ते प्रॉपरली तुम्हाला 1 डॉट मध्ये जे आलं 1 डॉट वर्टेक्स इथे दिसला तुम्हाला म्हणजे तुमचं प्रॉपरली FSI मार्क आहे. हे तुमच्या लक्षात येईल. पहिली स्टेप ही. दुसरी स्टेप काय आहे? तुमचा कार्पेट मार्क करणं गरजेचं आहे. कार्पेट 1, कार्पेट 2 जे पण शॉप आहेत त्यांना. ओके. त्याच्यानंतर तुमचा हे दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट काय आहे? ह्या ज्या कार्पेट आहे त्याच्यावर आपली एक रूमची लेअर असते ती मार्क करणार. ओके. तिकडून मार्क करणार तुम्ही मार्क रूम मध्ये जायचं, फ्लोअर मध्ये जायचं. ओके. मार्क रूम मध्ये जायचं. मार्क रूम मध्ये गेल्यानंतर तिथे सिलेक्शन येतं तुम्हाला. हॅबिटेबल रूम, अदर रूम, स्टोअर रूम, शॉप आणि क्लासरूम. आता माझं आहे शॉप. मग मी त्याला 4 प्रेस करेल. 4 प्रेस केल्यानंतर ते विचारतो की तुम्हाला कशा पद्धतीने मार्क करायचं, रेक्टँगल ड्रॉ कशा पद्धतीने. तर मी BO कमांड यूज करून इथे माझी शॉप ची जी आहे लेअर ती मार्क करून घ्या. ही खूप गरजेची आहे. याच्यावरच तुमचं मेजर फ्लोअरचं एरिया कॅल्क्युलेट केला जातो. ओके. म्हणजे पहिले FSI, त्याच्यानंतर तुमचा कार्पेट, नंतर तुमची शॉपची ही जी लेअर आहे ती. अशाच पद्धतीने मी दुसरा शॉपही मार्क करून घेतो. ओके. आता हे मी त्याच्यातले जे शॉप आहेत त्याच्यातले रूम जे लेअर आहेत ते मार्क करून घेतलं. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपण मेजर फ्लोअर मार्क करून घेऊ. आता मेजर फ्लोअर कधी जो असतो, जो आपला रूम असतो त्याचा 50% ही मेजरने घेऊ शकतो आपण. ओके. 50% ऍज पर UDC. आता मी इथपर्यंत मेजर मार्क करतोय. ओके. मी एक लेअर मार्क करून घेतो. मार्क करताना इझी. ओके. आता आपण याच्यात मेजर फ्लोअर मार्क करून घेऊ. ओके. आपण फ्लोअर मध्ये गेलो. फ्लोअर मध्ये जाऊन आपण मार्क रूम मार्क करून घेतले. ओके. कार्पेट मार्क करून घेतले. FSI मार्क करून घेतलं. आता आपण मेजर ही लेअर मार्क करून घेऊ. आता बघा मार्क मेजर म्हणून एक आपल्याकडे टॅब आहे. याच्यावर गेल्यानंतर ते एंटर लोअर हाईट विचारतो. ओके. आपण आता जे आहे 2.10 व्हॅलिडेशन लावलंय त्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे. त्याच्यापेक्षा खाली राहिलं तर फेल येतं. त्याच्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसं मार्क करायचं, सिलेक्ट करून रेक्टँगल का बाउंड्री. आता मी याला BO कमांड यूज करून अमेझॉन मार्क करून घेतला. सेम मी परत दुसऱ्या याच्यासाठीही शॉपसाठी मार्क करून घेतला. ओके. या पद्धतीने माझा मार्क झाला. शॉप 1 साठी, शॉप 2 साठी.
आता आपल्याला जनरेट करू. आता आपण जनरेट रिपोर्टला ठेवलाय. याचा रिपोर्ट जनरेट झाल्यावर आपल्याला याचे जे मेझाईनचा बिल्टअप आहे तो स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये कुठे कुठे इम्पॅक्ट करतो कुठे त्याचं कॅल्क्युलेशन येतं मी तुम्हाला दाखवून देतो. आपण स्टेप बाय स्टेप जे आहे बिल्डिंग परमिशनची ट्रेसिंग त्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे. बेसिक पासून सगळे दाखवलं तिथे की कोणकोणते लेअर मार्क केल्यानंतर आपला रिपोर्ट सक्सेसफुली जनरेट होणार आहे. तोही तुम्ही बघा. याच्यात रिलेटेड आता 1 by 1 पॉईंट नुसार आपण ट्रेसिंगचे एक एक पॉईंट आपण कव्हर करून आपण युट्यूबला पण अपलोड करणार आहे. म्हणजे तुम्हाला बाकी गोष्टी क्लिअर होतील. मग आता आपला रिपोर्ट सक्सेसफुली जनरेट झाला. आपण आता याचा स्क्रुटिनी रिपोर्ट चेक करू. रोहित आवाज येतोय क्लिअर? ओके, आपण आता याचा स्क्रुटिनी रिपोर्ट चेक करू. आता बघा, मी जो आहे तो मेझाईन जो आहे त्याचा बिल्टअप 15,790 आहे. ओके, तो आपल्या ह्या बिल्टअपच्या प्रपोज कॅल्क्युलेशन मध्ये आला आहे. ओके, जे टोटल एफएसआय वाईज टेबल आहे तिथे आलं त्याचं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर फ्लोअर मध्ये कोणत्या फ्लोअरला आहे ते इथे आलं. ओके, त्याच्यानंतर तुमचं समरी जो टेबल आहे तिथे त्याचं कॅल्क्युलेशन आणलं मेझाईनचं. त्याच्यानंतर तुमचं जो कार्पेट एरिया आहे त्या कार्पेट एरियामध्ये सुद्धा त्याचं
कॅल्क्युलेशन आलंय. आणि त्याच पद्धतीने आपला जो प्रपोज बिल्टअप एरिया असतो त्याच्यातही तो 15.790 हा ऍड होऊन येतो. अशा पद्धतीने आपलं मेझन फ्लोअरचे जे आहे कॅल्क्युलेशन या एपीएसआय टेबल मध्ये तो ऍड होऊन येतो. त्याच्यानंतर तुमचा बिल्डिंग वाईज एपीएसआय टेबल मध्ये, नंतर तुमचा प्रपोज एपीएसआय जो पर फ्लोअर एपीएसआय त्याच्यामध्ये, नंतर तुमचा कार्पेट मध्ये आणि समरी टेबल, अशा ठिकाणी आपल्या मेझन फ्लोअरची कॅल्क्युलेशनचा इम्पॅक्ट आणि त्याचा रिझल्ट तिथे तुम्हाला दिसतो ह्या स्क्रुटिनी रिपोर्ट, सेम ऍज इट इज तुमच्या ड्रॉइंग मध्ये पण. या पद्धतीने आपण मेझन फ्लोअरचं ट्रेसिंग आपण करून त्याचा रिपोर्ट मध्ये कुठे इम्पॅक्ट ते बघितलं. ओके, आजचा जो टॉपिक होता आपला तो कसा मार्क करायचा आणि त्याचे कॅल्क्युलेशन कुठे येतात ते होता. ओके, हा सेशन जो आपला रेकॉर्डिंग आहे तो आपण आपल्या युट्यूबलाही अपलोड करू आपण. ओके, आता मी हे सेशन क्लोज करतोय, हे क्लोज करतोय आणि तुमचे क्वेश्चन आन्सर आपण चालू करू. ओके, सर युट्यूबला कुठे मिळतं? तुमचा आवाज